कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंना मनसेनं धक्का दिलाय आणि मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला आता पाठिंबा आहे। भाजपला दूर ठेवत शिवसेना मनसेची ही युती झाली आहे आणि केडीएमसी मध्ये शिवसेनेसोबत आता मनसेचा सुद्धा गट असणार आहे। 53 नगरसेवकांसह शिवसेनेचा गट स्थापन झालाय आणि केडीएमसी मध्ये शिवसेनेकडे आता महापौरपद येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। केडीएमसीचं उपमहापौरपद मनसेला मिळणार का याकडे सुद्धा लक्ष आहे। तर केडीएमसी मधला निर्णय हा स्थानिक नेतृत्वाचा असेल। मनसेच्या संदीप देशपांडेंनी झी 24 तासवर हे विधान केलेलं आहे। तर कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंना मनसेनं धक्का दिलेला आहे। तर मनसेनं आता शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिलेला आहे। मनसेचे 5 नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये निवडून आलेले आहेत आणि आता या 5 नगरसेवकांचं पाठबळ हे शिवसेनेच्या बरोबर असणार आहे। शिवसेनेचे 53 नगरसेवक निवडून आलेले होते, त्यामुळे आता महापौर पद हे शिवसेनेकडे येणार का? परंतु तरी आम्ही जागा वाटपामध्ये महायुती जिंकावी या दृष्टिकोनातून ह्या सर्व जागा वाटपामध्ये ह्या सीट आम्ही घेतल्या। त्यातल्या काही सीटवर जे नगरसेवक होते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, म्हणून आम्ही त्या घेतल्या होत्या। परंतु आता महायुतीची जी जागा वाटप आहे ती एकमेकाला विचारूनच आणि एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच त्या जागा वाटप केल्या होत्या। तुमच्या पक्षाला जाणीवपूर्वक त्या जागा दिल्या होत्या असा याचा अर्थ घ्यायचा शिवसेनेला? नाही, आता बघा निवडणूक झालेली आहे, आता महायुतीला यश मिळालेलं आहे। 118 नगरसेवक आपले आलेले आहेत आणि महायुतीचा महापौर होणार आहे, त्यामुळे आता जागा वाटपबद्दल चर्चा करणं हे उचित ठरणार नाही। शेवाळे साहेब, प्रश्न याच्यासाठी विचारतो मी हा की स्ट्राईक रेट जो सांगितला जातोय, म्हणजे भारतीय जनता पार्टीकडनं हा स्ट्राईक रेट सांगितला जातो की तुम्हाला 90 जागा दिल्या पण स्ट्राईक रेट कमी आहे, भाजपचा स्ट्राईक रेट भारतीय जनता पार्टीने अधिकृतरित्या असं कुठलंच वक्तव्य केलं नाही। काही लोक प्रसारमाध्यमांमध्ये ह्या सगळ्या बातम्या पसरवत आहेत गेले 2-3 दिवसापासून आणि माझा तर संशय उबाटाच्या नेत्यांवर आहे। उबाटाचे नेते महायुतीत वितुष्ट निर्माण करण्याकरता अशा बातम्या पसरवत आहेत, परंतु त्यात ते सफल होणार नाही आहे। महापौर हा महायुतीचाच बसणार। 118चा क्लिअर मॅन्डेट मुंबईतल्या जनतेने दिलेला आहे आणि तो महायुतीला दिलेला आहे, त्यामुळे आमच्या महायुतीत व्यवस्थित चर्चा चालू आहे आणि एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन जो काही निर्णय आहे तो आम्ही घेऊ आणि निर्णय हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दोघे मिळून घेतील। आपल्याला सर्वांना माहिती आहे माननीय मुख्यमंत्री हे दावोसला गेलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे 23 किंवा 24 तारखेला ते परत येणार आहेत, त्यामुळे महायुतीच्या सर्व ज्या काही निर्णय आहे तो 24 तारखेनंतरच होईल मुख्यमंत्री आल्यानंतर, आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही निर्णय घेतील आणि तो मुंबईला घेतील। का जे काही निर्णय आहेत ते सगळे मुंबईलाच होतील। काही प्रसारमाध्यमातून विनाकारण बातम्या पसरवतात की दिल्लीला कुठलीही चर्चा होत नाही आहे। हा सर्व निर्णय हे दोघेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मुंबईतच घेतील। काल महत्त्वाची जी बैठक झाली त्यात भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्याबरोबर चर्चा करताना मुंबई महानगरपालिकेचे जे कोकण आयुक्त असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचे म्युन्सिपल सेक्रेटरी यांच्याकडे ज्या प्रोसेस कराव्या लागतात, रजिस्ट्रेशनच्या बाबतीत असेल, गट स्थापन करण्याच्या बाबतीत असेल आणि जे इतर ज्या वैधानिक समित्या आहे त्यांचं कॅल्क्युलेशन असेल, या बाबतीत सविस्तर चर्चा झाली आणि ती नेहमीचीच प्रोसिजर आहे। ती नेहमी निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक पक्षाला किंवा जो गट असतो किंवा महायुतीला ती करावी लागते, त्या प्रोसिजरचा भाग म्हणून कालची बैठक होती। कालच्या बैठकीत कुठलंही बाकीच्या विषयासंदर्भात चर्चा झाली नाही, कारण तो आमच्या दोघांचाही अधिकार नाही। हा संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचा आहे। शेवाळे साहेब, असं म्हणतात महायुतीमध्ये पुरापुरी आहेत असं म्हणायचं का? त्याचं कारण असं आहे पुरापुरीचं भाजपचा जास्त आहे, या बातम्या भाजपच्या इच्छेशिवाय दिल्या जात आहेत, उबाटाने पेरलेल्या असं जर तुम्ही म्हणताय, पण भाजपच्या इच्छेशिवाय या सूत्रांकडून बातम्या कशा घ्यायच्या? नाही, ज्या बातम्या येतात त्यात भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याने वक्तव्य केले का हे तुम्ही सांगावं। तुम्ही नेहमीच सूत्रांच्या नुसार ती बातमी करता। तुम्ही अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याने ते वक्तव्य केलं आहे का? भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षांनी ते वक्तव्य केलं का? त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच अधिकृत प्रवक्त्याने पदाधिकाऱ्याने तर न बोलल्या कारणामुळे केवळ सूत्र म्हणजे हेच उबाटा हे उबाटाचेच लोक सूत्रांच्या नावावर ह्या सगळ्या बातम्या पसरवतात। त्यांचा हाच हेतू आहे की महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण व्हावं आणि ज्या खोट्या बातम्या पसरून दोघांमध्ये भांडण लावण्याचा हा कार्य ते करत आहेत, परंतु ते
ते त्यात यशस्वी होणार नाही. महायुतीचाच महापौर हा मुंबईत बसवला जाईल. शेवाळे साहेब कुरबुरी आहेत असं म्हणायचं का? त्याचं कारण मी प्रश्न यासाठी विचारतोय मी, कारण समाधान सारवणकर म्हणतात भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमचं काम केलेलं नाही. थेटपणे त्यांचा आरोप भाजपवरती. तुम्ही म्हणताय आमचं सगळं व्यवस्थित आहे. त्यांचं वक्तव्य, समाधान सारवणकरचं वक्तव्य आपण ऐकावं. त्यांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप केला नाही. त्यांनी त्या दादर आणि माहीम विभागातील एक टोळी, ती टोळी नेहमीच ही महायुतीच्या विरुद्ध काम करते, कारण ती टोळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या विरुद्ध काम करते. त्या टोळीच्या बद्दल त्यांचं वक्तव्य होतं. त्यांनी भारतीय जनता पार्टीवर कुठले आरोप केले ना. भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीतलीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला दिली असती जागा तर आम्ही काढली असती ती जागा. जितेंद्र राऊत नाही, आता बघा निवडणूक झालेली आहे. आता 118चा क्लिअर मॅन्डेट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या चर्चेला काही अर्थ नाही आहे. धन्यवाद. सर एक प्रश्न. राहुल शेवाळे आपण थेट दिल्लीमधून त्यांना ऐकत होतो आणि महायुतीमध्ये सर्व आलबेल असल्याचं त्यांनी सांगितलं आणि मुंबईमध्ये महापौर हा महायुतीचाच बसणार आणि सध्या स्ट्राईक रेटवरून जे चालू आहे तर या बातम्या पेरल्या जात असल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. नाही, सत्ता स्थापनेसाठी ना आता जे जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे. मला वाटतं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल. मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल. राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतं की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे.